चॅप्टर इज डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन. व्हॉट डू यू मीन बाय डिझास्टर? व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ डिझास्टर? अँड व्हॉट इज an earthquake? What are the effects of earthquake? So student, earthquake, sudden vibrations on the earth and shaking of the earth surface ground is called an earthquake. These cause seismic waves leading to movements of the earth's surface like tremors, shaking or it goes up down. म्हणजेच भूकवचामध्ये अचानक कंप होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप असे म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा काही भाग मागे पुढे किंवा वर खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूपृष्ठ हादरतो. भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात. भूकंप नाभीच्या अगदी वर भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या लाटा, हादरे सर्वप्रथम केंद्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपापेक्षा सौम्य भूकंपाची संख्या खूपच जास्त असते. पृथ्वीवर दररोज कुठे ना कुठे भूकंप होतो. नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटरच्या निरीक्षणानुसार आपल्या पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे 12,400 ते 14,000 भूकंप होतात. यावरून लक्षात येते की पृथ्वी सतत कमी अधिक प्रमाणात कंप पावत असते. सिस्मोमीटर, भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास सिस्मोग्राफ अथवा सिस्मोमीटर असे नाव आहे. तसेच भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल या एककाचा वापर केला जातो. हे गणिती एकक आहे. सो स्टुडंट, कॉजेस ऑफ एन अर्थक्वेक अँड इफेक्ट्स ऑफ एन अर्थक्वेक. कॉजेस: फर्स्ट, व्होल्कॅनिक इरप्शन. सेकंड, stress of big dams on the earth. Third, mining. Fourth, underground atomic tests. Fifth, water percolates through the cracks of the earth. Due to tremendous heat, the water converts into steam. The steam form tries to come out from the loosened earth surface, causing earthquakes. And effects: loss of human beings, wild animals and pets. Second, economic loss at large scale. Electric poles, pipelines, houses, buildings, roads, railway tracks are destroyed. Third effect, ecosystem destruction due to the loss of biodiversity. Fourth, direction of flow of rivers, streams changes. And fifth, possibility of fire in cities increases. Sixth, if there is earthquake at the bottom of ocean, it may create tsunami waves and thereby large scale destruction of coastal region. Seventh, level of water table changes. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते कॉजेस आणि इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक. तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थक्वेक म्हणजेच भूकंप झाल्यामुळे खूप मोठा धोका किंवा नुकसान हे आपल्याला होत असतं. म्हणजेच ह्युमन सिस्टीम लॉस होत असते, वाईल्ड ॲनिमल्स, त्यानंतर जीवितहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणामध्ये घडून येत असते. सो स्टुडंट्स, प्रिकॉशन्स टू बी टेकन ॲट द टाइम ऑफ अर्थक्वेक. फर्स्ट, इफ यू आर ॲट होम. सेकंड, इफ यू आर इन द व्हेकल ऑर आउटसाइड द हाऊस. म्हणजेच भूकंपाच्या वेळी तुम्ही घरामध्ये असाल तर काय कराल? तर भूकंपाची जाणीव झाल्यास न घाबरता, सैरावैरा न पळता आहे त्याच जागी शांत उभे राहावे. जमिनीवर बसा. टेबल, पलंग, कोणत्याही एखाद्या फर्निचर खाली जाऊन स्वतःला झाकून घ्या आणि जमिनीची हालचाल थांबेपर्यंत तेथेच थांबा. तुमच्या आसपास कुठे टेबल किंवा डेस्क नसेल तर घराच्या एखाद्या कोपऱ्यात खाली बसून
दोन्ही हात गुडघ्यांभोवती त्यात तुमचा चेहरा झाकून ठेवा. आणि जर तुम्ही चालत्या वाहनात असाल किंवा घराबाहेर असाल तर सुरक्षित ठिकाण पाहून लगेच वाहन थांबवा आणि तुम्ही देखील वाहनाच्या आत थांबा. बाहेर येण्याचे टाळा. इमारती, झाडे, विजेच्या तारांजवळ थांबू नका. Avoid doing following things during earthquake. First, avoid using lift in the multi-story building. Instead, use staircase. Second, do not sit in discomfort for long. Do some physical movements. Third, after the earthquake, there is a possibility of fire. Hence, to avoid it carefully, switch off the main electric supply. Do not use candles, lantern, or matchbox. Instead, use torch or battery. So, student, second disaster is fire. म्हणजेच आग. Types of fire. First, class A fire, solid substance. Class B, liquid substance. Class C, gaseous substance. Class D, chemical substance. And class C are electrical. तर आगीचे प्रकार. फर्स्ट, अवर्गीय आग, घनरूप पदार्थ म्हणजेच क्लास ए फायर, सॉलिड सबस्टन्सेस. सर्वसाधारण ज्वालाग्रही घन पदार्थांपासूनची आग जसे लाकूड, कपडे, कोळसा, कागद इत्यादी थंडावा निर्माण करून विझवली जाते. टाईप सेकंड, द्रवरूप पदार्थ. ज्वालाग्रही द्रव पदार्थापासून लागलेली आग, उदाहरणार्थ पेट्रोल, तेल, वॉर्निश, द्रावके, स्वयंपाकाचे तेल, रंग इत्यादी हे पदार्थ पाण्यापेक्षा हलके असतात. तेथे फेस येणाऱ्या अग्निशामकामार्फत आग विझवली जाते. थर्ड टाईप, वायुरूप पदार्थ म्हणजेच गॅसियस. ॲसिटिलीन, घरगुती गॅस, LPG गॅस इत्यादी ज्वलनशील गॅसमधून लागणारी आग. फोर्थ टाईप, रासायनिक पदार्थ. ज्वलनशील धातूपासून लागलेली आग, यामध्ये पोटॅशियम, सोडियम व कॅल्शियम आहे. हे सामान्य तापमानात पाण्याबरोबर क्रिया करतात. तसेच मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम व झिंक जे उच्च तापमानात पाण्याबरोबर क्रिया करतात. दोन्ही गट जेव्हा पाण्याशी संयोग पावतात तेव्हा भडका होतो. आणि पाचवा प्रकार आहे इलेक्ट्रिकल. यामध्ये इलेक्ट्रिकल सामान, फिटिंग इत्यादी साधनांमुळे लागलेली आग कार्बन डायऑक्साईड सारख्या आग प्रतिबंधकाच्या साहाय्याने विझवली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आगीचे प्रकार म्हणजेच टाइप्स ऑफ फायर. आता आपण बघणार आहोत आग विझवण्याच्या पद्धती. तर पहिली पद्धत आहे थंड करणे, दुसरी आहे आगीची कोंडी करणे आणि तिसरी आहे ज्वलनशील पदार्थ हलवणे. तर पहिला जो प्रकार आहे तर थंड करणे. आग विझवण्यासाठी पाणी हे एक प्रभावी साधन आहे व ते सर्वत्र उपलब्ध असते. आगीवर आगीच्या आजूबाजूस पाणी मारल्यामुळे गारवा निर्माण होतो व पुढे आगीवर नियंत्रण आणणे सोपे जाते. दुसरा उपाय आहे आगीची कोंडी करणे. आग शमवण्यासाठी व विशेषतः तेलामुळे व विजेमुळे भडकलेली आग विझवण्यासाठी वाळू किंवा मातीचा चांगला वापर करता येतो. फेसासारखा पदार्थ आगीवर फेकल्यास त्याचा उपयोग पांघरून घातल्यासारखा होतो. ही आग विझवण्याची पद्धत तेलामुळे लागलेल्या आगीवर फारच परिणामकारक ठरते. तिसरा जो उपाय आहे ज्वलनशील पदार्थ हलवणे. या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष ज्वलनशील पदार्थच बाजूस करायचे असतात. लाकडी सामान किंवा इतर पेट घेणाऱ्या वस्तू आगीपासून दूर केल्यास आगीचे भक्ष्यच राहत नाहीत. म्हणून नुकतीच लागलेली आग विझवण्यासाठी स्ट्रिपर पंप हे सर्वात उत्तम साधन आहे. त्या पंपातून आगीवर सर्व बाजूने पाण्याचा मारा करून आग आपल्याला विझवता येते. स्टुडंट्स, प्रिकॉशन्स अँड सेफ्टी मेजर्स. काळजी व सुरक्षात्मक उपाय. फर्स्ट, गॅसचा रेग्युलेटर वापरात नसेल त्यावेळी रात्री झोपताना व बाहेरगावी जाताना बंद करण्याची दक्षता घ्यावी. घराबाहेर पडताना विजेवर चालणारी उपकरणे बंद ठेवावी. सेकंड, आग आग असे जोराने ओरडून इतरांना सावध करावे
व मदतीसाठी बोलवावे. थर्ड, अग्निशामक दलाला तात्काळ फोन करून बोलावून घ्यावे. फोर्थ, अग्निशमन टाक्या कशा वापरायच्या त्याची माहिती घ्यावी. आणि प्रथमोपचार, रुग्णाला आरामदायी वाटेल अशा रीतीने बसवा किंवा झोपून ठेवा व तात्काळ डॉक्टरांची मदत घ्या. थर्ड, लँडस्लाईड म्हणजेच दरड कोसळणे किंवा भूस्खलन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटना माहितीच असेल. तर ती दरड कोसळल्यामुळे झाली होती. आता दरड कोसळणे म्हणजे काय? तर नॅचरल क्रॅक्स अँड फिशर्स प्रेझेंट इन हार्ड रॉक्स कॉज देअर ब्रेकिंग, especially at the time of heavy rains. Water entering these cracks causes weathering of these rocks. Weight increases, these rocks slide on the sloppy region and settle at the lower side. This is called collapse of rift. म्हणजेच खडकांना भेगा पडल्यानंतर त्यात पाणी मुरते आणि त्या पाणी मुरलेल्या भागामध्ये तो भाग कच्चा होतो आणि बाहेरच्या दगडाचं वजन वाढतं आणि त्यामुळे तो दगड खाली कोसळतो. म्हणजेच यालाच आपण लँडस्लाईड म्हणजेच दरड कोसळणे असे म्हणतो. कॉजेस ऑफ लँडस्लाईड. फर्स्ट, आफ्टर इफेक्ट्स ऑफ नॅचरल डिझास्टर लाईक अर्थक्वेक, सुनामी, हेवी रेन्स, स्टॉर्म्स, फ्लड्स कॉज लँडस्लाईड. सेकंड, unlimited cutting of trees causes soil erosion. And third are, while building roads in mountains, there is a lot of digging that makes the mountain weak. म्हणजेच फ्लड्स असेल, पूर असेल, हेवी रेन, खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असेल किंवा झाडांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये तोड केली असेल किंवा डोंगरांमधून आपण रस्ता काढत असतो, त्यामुळे सुद्धा लँडस्लाईड होत असतो. Effects of landslide. First, rivers get flooded and change their paths. Second, displacement of waterfalls, formation of artificial water reservoirs. Third, there is live in financial loss on large scale as trees, buildings, rocks and sloughy and collapse on low-lying land. Fourth, landslide affects the traffic. Landslide destroy plant life on it. म्हणजेच इफेक्ट्स हे लँडस्लाईडचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानिकारक असतात. म्हणजे त्यामुळे जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणामध्ये होत असते.